श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला, लेखक क्रमांक 86. विलक्षण डोळे उघड. मुळात श्रीपाद श्रीवल्लभ सरळ सरळ नाहीतच. भक्तांना अचानक झटका देण्यात श्रीपाद अव्वल स्थानी. आपण सर्व श्रीपादांना नमस्कार करताना नेहमीच म्हणत असतो, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. याचा माझ्या मनातील सरळ सरळ अर्थ म्हणजे, हे श्रीपाद राजा, मी तुम्हाला शरण आलो आहे, बस एवढाच. कधी हे काय आहे हे खोलात जाऊन पाहिलं नाही. रोज म्हणतो, तिन्ही त्रिकाळ म्हणतो. आज गुरुवारी सकाळी फेसबुक मेसेंजरवर एक मेसेज आला. प्रपद्ये या शब्दाचा अर्थ काय? अहंकारवश मी उत्तर देणार होतो की अहो, विचारण्यासारखं काय आहे त्याच्यात? सरळ अर्थ आहे की मी तुम्हाला शरण आलो. पण का कोण जाणे. एक क्षण उत्तर देता देता थांबलो. म्हटलं, शरणम शब्द तर ऑलरेडी प्रपद्येच्या आधीच आहे. उत्तर ठोकण्यापूर्वी खात्री करावी, कारण हा स्वतःबद्दल विषय नाही तर श्रीपादांबद्दल आहे. नंतर श्रीपादांकडून दुसऱ्याला अर्धवट सांगतो का, असं म्हणून फटका खाण्याआधी संदर्भ तपासून पाहिला पाहिजे. म्हणून गुगलवर प्रपद्ये शब्दाचा अर्थ पाहिला तर त्याचा अर्थ आत्मसमर्पण असा आहे. डोळे उघडायला लावणारा अर्थ आहे. आत्मसमर्पण कोण करतं? नक्षलवादी, गुंड, युद्धात हरलेले सैनिक, आरोपी त्यांची हिंस्त्र शस्त्रे खाली ठेवून निशस्त्र होऊन दोन्ही हात हरलो म्हणून वर आकाशाकडे करून पांढरं निशाण दाखवत पोलिसांना, मिलिटरीला म्हणजे सरकारला शरण येतात. हे आरोपी, गुंड, गँगस्टर, विद्रोही, बंडखोर आणि आपल्यात काय फरक आहे? आपण समाजात आहोत व ते लपून छपून आहेत. त्यांच्याकडे भौतिक शस्त्र आहेत तर आपल्याकडे अदृश्य म्हणजे आपल्या विघातक वृत्तीचे, विचारांचे, वाईट नजरेचे, पुढच्याचं हृदय आयुष्यभरासाठी जखमी करून ठेवेल अशा धारदार शब्दांचे, काळ्या बाजारांचे, दुसऱ्यांचे धन, इस्टेट हडप करण्याचे, दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतन करण्याचे, भेसळीचे, वासनेचे, अहंकाराचे, अहंगंडाचे, दांभिकतेचे, राष्ट्रविरोधी, धर्मविरोधी कटकारस्थान करण्याचे, खोटे बोलण्याचे, कपटी जळाऊ स्वभावाचे, अशी कितीतरी विघातक शस्त्रे आहेत. चारधाम यात्रेचे सोंग आणून आपण सुनांचा छळ करतो, गोरगरिबांना हिडीस करतो, आई वडिलांना वृद्धाश्रम दाखवतो, आपली कुळ परंपरा खंडित करून दुसऱ्यांच्या जीवन संस्कृतीचा उदो करतो, स्वतःकडे, स्वतःच्या पापांकडे डोळे झाक करून निर्ढावतो. छद्मी बोलण्या व्यतिरिक्त आपण दुसरे काय बोलतो? श्रीपाद हे अंतिम सर्वोच्च शासन सरकार आहे. आयुष्यभर वरील घातक शस्त्रे पाजळून, अनंत गुन्हे करून, सर्व स्तरांवर, सर्व सीमांवर हारल्यानंतर, स्वतःच्या नसलेल्या ताकदीचा अंदाज आल्यानंतर आपल्याला आता श्रीपादांना शरण जायचे आहे. त्यांचं शासन डिस्टर्ब करणारी म्हणजे श्रीपादांना अपेक्षित समाज व्यवस्था विस्कळीत करणारी आपल्याकडील सर्व अदृश्य शस्त्र, आपली घातकी वृत्ती आता आपल्याला श्रीपादांसमोर काढून ठेवून पूर्णपणे हार पत्करली म्हणून स्वतःचे दोन्ही हात वर करून श्रीपादांना शरण जायचे आहे. महाशय, समजलं का? श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या नमस्कारातील गूढ. शिर्डीला गेलो, शेगावला गेलो, अक्कलकोटला गेलो, गाणगापूरला गेलो, पिठापूरला गेलो, गिरनार, कर्दळी वनात गेलो, पण माझं काम काही होईना. माझे प्रश्न काही सुटेनात. अहो, प्रश्न कसे सुटतील? काम कसं होईल? आपण आपल्याकडील सर्व घातक शस्त्र श्रीपादांसमोर काढून ठेवलीच नाहीत. ती तशीच ठेवून आपण नुसतं शरणम शरणम म्हणतोय. आत्मसमर्पण कुठं करतोय? पुनर्वसन त्याचंच होतं, शिक्षा त्याचीच कमी होते, फेरविचार त्याचाच होतो, दयेचा अर्ज त्याचाच स्वीकारला जातो जो आत्मसमर्पण करतो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.
हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.